प्रश्न क्रमांक 26, लॅम्प फिलामेंटसाठी कोणता धातू योग्य असतो? तर लॅम्प फिलामेंटसाठी टंगस्टन हा धातू योग्य असतो. युरेका रेजिस्टन्स वायर म्हणून वापरतात, टंगस्टन लॅम्प फिलामेंटसाठी आणि नायक्रोम हीटिंग एलिमेंटसाठी वापरतात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अशा प्रकारचे क्वेश्चनसुद्धा एक्झाममध्ये विचारले जातात. तर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की ई वर्गातल्या इन्सुलेशनचे वर्किंग टेम्परेचर किती असते, किती आहे? तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर बी 120 अंश सेल्सिअस. आणि याच्यामध्ये मटेरियल कुठले येतात? तर लेदराइज पेपर, फायबर, एम्पायर टेप, PVC इत्यादी. तर अशा प्रकारचे जे क्लास आहे, वाय आहे, ए आहे, EDFHC जे क्लास आहे त्याचे वर्किंग टेम्परेचर आहे आणि जे याचे इन्सुलेटर मटेरियल आहे ते माहिती असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपण एक फास्टली रिकॉल करू. आपण सगळे लास्ट क्लासमध्ये तसे बघितलेले आहे. या ठिकाणी थोडं आपण रिकॉल करूया. तर क्लास कुठले कुठले येतात? एक येतो वाय क्लास, दुसरा येतो ए क्लास, तिसरा येतो ई क्लास इन्सुलेटरचे, त्याच्यानंतर डी, त्याच्यानंतर एफ, त्याच्यानंतर एच आणि नंतर येतो लास्टमध्ये सी. तर वायचं वर्किंग टेम्परेचर किती आहे? तर 90 अंश सेल्सिअस. एचं वर्किंग टेम्परेचर किती आहे? तर 105 अंश सेल्सिअस. ईचं वर्किंग टेम्परेचर किती आहे? 120 अंश सेल्सिअस. डीचं वर्किंग टेम्परेचर किती आहे? तर 130 अंश सेल्सिअस. एफचं वर्किंग टेम्परेचर किती आहे? तर 155 अंश सेल्सिअस. एचचं वर्किंग टेम्परेचर किती आहे? तर 180 अंश सेल्सिअस. आणि सीचं वर्किंग टेम्परेचर किती आहे? तर 180 अंश सेल्सिअसच्या वरती. आता याचे मटेरियलसुद्धा बघून घेऊ आपण फास्टमध्ये. वाय ज्याचं की वर्किंग टेम्परेचर 90 अंश सेल्सिअस आहे, याच्यासाठी कुठले इन्सुलेटर असतात? तर जसं कॉटन झालं, कॉटन, सिल्क, इम्प्रिगेटेड न केलेला पेपर, लाकूड, रबर इत्यादी जे आहे ते वाय क्लासमध्ये येतात. त्यानंतर क्लास एमध्ये ज्याचं वर्किंग टेम्परेचर 105 अंश सेल्सिअस आहे, तर याच्यामध्ये कुठले मटेरियल येईल? तर इम्प्रिगेटेड केलेले क्लास वायचे सर्व इन्सुलेटर. म्हणजे याच्यामध्ये जे पण होते कॉटन, सिल्क, पेपर, लाकूड, रबर, या सगळ्याला इम्प्रिगेटेड केलं तर तो येतो क्लास एमध्ये. त्याच्यानंतर क्लास ई जो की वर्किंग टेम्परेचर 120 अंश सेल्सिअस आहे, याच्यामध्ये इन्सुलेटर येतात लेदराइज पेपर, फायबर, एम्पोरियर टेप, PVC इत्यादी. म्हणून या प्रश्नाचा जो आन्सर होतो ई वर्ग म्हणजे ई क्लासचे इन्सुलेटिंगचे वर्किंग टेम्परेचर किती आहे? तर ऑप्शन नंबर बी 120 अंश सेल्सिअस. आणि याचे मटेरियल लेदराइज पेपर, एम्पायर टेप, फायबर, PVC इत्यादी. क्लास डी 130 अंश सेल्सिअसवर काम करतो आणि याचं मटेरियल जे आहे फायबर ग्लास, अब्रक, ॲस्बेस्टॉस सीट, बिटुमेन इत्यादी. एफमध्ये 155 अंशवर काम करतो आणि याच्यामध्ये मटेरियल जे येईल ते येईल ॲस्बेस्टॉस, अब्रक, वार्निश केलेले फायबर ग्लास इत्यादी. एचमध्ये 180 अंश सेल्सिअसचं वर्किंग टेम्परेचर राहील आणि याच्यामध्ये क्लास एफ जो आहे याचे सगळे मटेरियल येईल, परंतु इम्प्रिगेशनसाठी योग्य ते सिलिकॉन रेंजचे वापरलेले सगळे मटेरियल्स येईल. त्याच्यानंतर क्लास सीमध्ये चिनी माती, ग्लास, सिरॅमिक इत्यादी जे आहे ते क्लास सीमध्ये येईल आणि त्याचं वर्किंग टेम्परेचर जे आहे ते 120 अंश सेल्सिअसच्या वरती राहील. तर हे अत्यंत महत्त्वाचे क्लास आहे, एक्झाममध्ये विचारलेले जातात. त्यामुळे या जो ब्लॉक आहे हा ब्लॉक व्यवस्थित माहिती करून ठेवणं, त्याचं रिव्हिजन करणं महत्त्वाचं असते. प्रश्न क्रमांक 29, घरगुती हीटरमध्ये कोणत्या धातूचे हीटिंग एलिमेंट वापरलेले जातात? तर याचा आन्सर आता तुम्ही इझिली देऊ शकता. ते राहील ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 30, कंडक्टरचा रेजिस्टन्स कोणत्या घटकावर अवलंबून असतो? तर कंडक्टरचा रेजिस्टन्स आत्ताच आपण बघितलं होतं R = L/एरिया. तर कंडक्टरच्या लांबीवर डिपेंडेंट असतो का? तर असतो. कंडक्टरच्या लांबीवर म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल ऑफ लेंथ. त्याच्यानंतर क्षेत्रफळ म्हणजे एरियावर डिपेंडेंट असतो का? तर असतो. ऑप्शन नंबर बी पण बरोबर आहे. तापमानवर स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे रो स्पेसिफिक रेजिस्टन्स याच्यावर डिपेंडेंट असतो का? तर याच्यावर सुद्धा डिपेंडेंट असतो. तर प्रश्न क्रमांक 30चा जे आन्सर आहे ते येईल वरील सर्व. ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32, औद्योगिक फर्नेसमध्ये कोणते धातूचे हीटिंग एलिमेंट वापरतात? तर यामध्ये युरेका आणि कॅन्थॉल
हे मटेरियल औद्योगिक फर्नेसमध्ये धातूचे हिटिंग एलिमेंटसाठी वापरले जातात. प्रश्न क्रमांक 33. एखाद्या सर्किटचा करंट कमी करण्यासाठी काय करावं लागेल? तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर सी, रेजिस्टन्स वाढवावा लागेल. कसं? तर आपल्याकडे ओहम्सचा लॉ आहे, V = I × R. या ठिकाणी करंटच्या बाबतीत विचारले आहे, तर करंटचा फॉर्म्युला काय येईल? I = V/R. तर या ठिकाणी करंट कमी करायचा आहे. करंट जर कमी करायचा आहे तर रेजिस्टन्स काय करावं लागेल? वाढवावं लागेल. कारण करंट हा रेजिस्टन्सच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे आणि व्होल्टेजच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर रेजिस्टन्सच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळे जर रेजिस्टन्स आपण वाढवला तर करंट त्याचा कमी होईल. त्यामुळे या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते येईल आन्सर नंबर सी, रेजिस्टन्स वाढवावा लागेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34. कंडक्टरचा रेजिस्टन्स हा तापमानावर अवलंबून असतो. जर काही पदार्थाचे तापमान वाढले तर त्याचा रेजिस्टन्स कमी होतो. अशा पदार्थाच्या बाबतीत कोणता शब्द वापरला जातो? आपण याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये डील केलेला आहे अशा प्रकारचा क्वेश्चन. कंडक्टरचा रेजिस्टन्स हा तापमानावर अवलंबून असतो. ठीक आहे. जर कंडक्टरचे तापमान वाढले तर त्याचा रेजिस्टन्स कमी होतो. तर त्याला काय म्हणतात? तर आपल्याकडे 3 टेम्परेचर कोइफिशियंट्स होते. एक होता पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट्स, एक होता निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट्स, एक होता 0 टेम्परेचर कोइफिशियंट्स. तर पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट्समध्ये रेजिस्टन्स वाढला, टेम्परेचर वाढला तर त्याचा रेजिस्टन्स वाढत होता. निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट्समध्ये टेम्परेचर वाढला तर त्याचा रेजिस्टन्स कमी होत होता. आणि 0 टेम्परेचर कोइफिशियंट्समध्ये टेम्परेचर वाढला तरी त्याचा रेजिस्टन्सवर काहीही परिणाम न होता तो सेम राहत होता. तर या ठिकाणी आपल्याला ही केस शोधायची आहे. तर हे येईल निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट्स. तर प्रश्न क्रमांक 34चं जे आन्सर आहे ते येईल ऑप्शन नंबर बी, निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट्स, ऑप्शन नंबर बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35. कोणत्याही क्लोज सर्किटमध्ये तापमान कायम असताना करंट हा व्होल्टेजच्या समप्रमाणात व विरोधाच्या व्यस्त प्रमाणात असतो, त्याला काय म्हणतात? करंट हा व्होल्टेजच्या समप्रमाणात आणि करंट हा रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजे I = V/R असं जर कन्सिडर केला तर हा होतो आपला ओहम्सचा नियम. म्हणून प्रश्न क्रमांक 35चं जे आन्सर आहे ते येईल ओहमचा नियम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36. प्रश्न क्रमांक 36 या ठिकाणी विचारलेला आहे, सिरीज सर्किटमध्ये एकूण रेजिस्टन्स माहीत करण्यासाठी कोणते सूत्र आहे? तर एकदम सिंपल प्रश्न आहे, ऑप्शन नंबर सी. सिरीज रेजिस्टन्समध्ये सगळ्या रेजिस्टन्सची काय होत असते? ॲडिशन होत असते. म्हणून ऑप्शन नंबर सी हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 एकदम सोपी प्रश्न आहे, विचारलेला आहे, ओहमचा नियम हा सर्किटमधील करंट, व्होल्टेज व रेजिस्टन्स यांच्या संबंधित दाखवतो. तर एखाद्या सर्किटमध्ये व्होल्टेज स्थिर असताना करंट आणि रेजिस्टन्समध्ये काय संबंध असतो? तर याचा आन्सर येईल करंट हा रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात असतो. ओहमचा नियम या ठिकाणी जर आपण लिहून घेतला तर आपल्याला अशा प्रकारचे सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळतील. ओहमचा नियम काय आहे? ओहमचा फॉर्म्युला काय आहे? तर I = V/R. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40. सिरीज सर्किटमधील एखादा रेजिस्टन्स शॉर्ट झाल्यास त्या सर्किटच्या एकूण रेजिस्टन्सवर काय परिणाम होईल? तर सिरीज सर्किट आहे अशा प्रकारचं, 3 रेजिस्टन्स लागलेले आहे, R1, R2, R3 आणि त्याच्यातला एखादा रेजिस्टन्स शॉर्ट झाला. एखादा रेजिस्टन्स काय झाला? शॉर्ट झाला. म्हणजे याच्यातली जी काही व्हॅल्यू होती ते निघून समजा शॉर्ट झाली तर काय होईल? त्याचा एकूण रेजिस्टन्स जो आहे कमी होईल. या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे, 1.5 पट कमी होईल, 2 पट कमी होईल, 3 पट कमी होईल. आपल्याला कॅल्क्युलेशन विचारलेलं नाही आहे. आपल्याला R1ची व्हॅल्यू, R2ची व्हॅल्यू, R3ची व्हॅल्यू असं जर कन्सिडर केलं, त्याची व्हॅल्यू जर माहिती असती तर आपण कॅल्क्युलेशन केला असता. व्हॅल्यू माहीत नाही आहे म्हणजे काय होईल? सरळ आपला त्याचा एकूण रेजिस्टन्स जो आहे तो कमी होऊन जाईल. म्हणजे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं उत्तर बरोबर राहील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41. पॅरलल सर्किटमधील एखादा रेजिस्टन्स काढून घेतल्यास एकूण रेजिस्टन्सवर काय परिणाम होईल? तर पॅरलल सर्किट आहे, या प्रकारचे रेजिस्टन्स दिलेले आहे. हा पॅरलल सर्किट समजा लागलेला आहे. हा R1, R2, R3
तर पॅरलल सर्किटमध्ये एखादा रेजिस्टन्स काढून घेतल्यास, समजा आपण हा R1 काढून घेतला, तर एकूण रेजिस्टन्सवर काय परिणाम होईल? तर याचा एकूण रेजिस्टन्स काय होईल? वाढेल. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतला, जसं कन्सिडर केलं केस नंबर 1. केस नंबर 1 मध्ये हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक रेजिस्टन्स आहे. तर याचा 2 ओहम आहे, हा 2 ओहमचा आहे, हा 2 ओहमचा आहे. जर तिघही रेजिस्टन्सला आपण सॉल्व्ह केलं तर याचा R इक्विव्हॅलेंट किती निघेल? याचा निघेल 1 आणि 1 × 2 / 3 म्हणजे 2/3. ठीक आहे, म्हणजे 2/3 याला जर आपण कॅल्क्युलेट केलं 0.6. ठीक आहे, आणि याच्यातला जर एक काढून टाकला आणि नंतर जर कॅल्क्युलेशन केलं तर 2 आणि 2 हे दोन जर पॅरललमध्ये आहे तर याचा रेजिस्टन्स काय राहील? 1 ओहम. म्हणजे पॅरलल सर्किटमध्ये एखादा रेजिस्टन्स काढून घेतला तर रेजिस्टन्सवर काय परिणाम होईल? तर तो रेजिस्टन्स काय होईल? वाढेल. म्हणजे ऑप्शन नंबर बी 41चं आन्सर राहील. सोपी प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. सर्किटमध्ये रेजिस्टन्सची सिरीज अचूक जोडणी कोणती आहे? तर हे राहील ऑप्शन नंबर ए. या प्रकारे इथून हा सिरीज जोडणी सरळ झालेला आहे असा. या ठिकाणी कुठेही दिसत नाही. या ठिकाणी हा पॅरललमध्ये लागलेला आहे, या ठिकाणी हा पॅरलल लागलेला आहे, या ठिकाणी हे सगळं सर्किट पॅरललमध्ये आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए क्वेश्चन 42चं बरोबर राहील. त्यानंतर या ठिकाणी 43 नंबर क्वेश्चन विचारलेला आहे की सिरीज सर्किटमध्ये एखादा रेजिस्टन्स ओपन झाल्यास, मगाशी शॉर्ट विचारलेला होता, आता जर एखादा रेजिस्टन्स सिरीज सर्किटमधून ओपन झाला तर काय होईल? तर हा इथून करंट वाहत आहे, एखादा रेजिस्टन्स इथून ओपन झाला, एखादा रेजिस्टन्स या ठिकाणी ओपन झाला तर काय होईल? इथून अजिबात करंट मूव्ह होणार नाही, समोर जाणार नाही, म्हणजे मुळीच करंट वाहणार नाही. ऑप्शन नंबर डी 43चं आन्सर राहील. प्रश्न क्रमांक 44 विचारलेला आहे. एखादा उच्च विरोध दुसऱ्या कमी विरोधाच्या पॅरलल जोडला तर त्याचा रेजिस्टन्स काय राहील? तर याचा रेजिस्टन्स काय राहील? कमी विरोधापेक्षा कमी होतो. सोपी प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 45 या ठिकाणी विचारलेला आहे. आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटमधील फ्यूज जळाल्यास रेजिस्टन्समध्ये किती व्होल्टेजचा ड्रॉप होईल? या ठिकाणी हा फ्यूज जळाला, फ्यूज ब्लो झाला तर काय होईल? इथून कुठलाही करंट वाहणार नाही, व्होल्टेज वाहणार नाही, म्हणजे व्होल्टेज काय राहील या ठिकाणी? V = 0. एकदम साधा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 46. 100 वॅट 100 व्होल्ट आणि 200 वॅट 200 व्होल्ट असे दोन लॅम्प 200 व्होल्ट सिरीजमध्ये जोडल्यास दोन्ही लॅम्पमधून वाहणारा करंट कसा राहील? तर करंट कसा राहील? सारखाच राहील, कारण सिरीजमधून वाहणारा करंट कसा असतो? तर सारखाच असतो. ठीक आहे, तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर सी. कुठल्याही सिरीज सर्किटमध्ये करंट हा सेम असतो, व्होल्टेज ड्रॉप होतो, आणि कुठल्याही पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज सेम होतो, त्याच्यामध्ये करंट डिवाइड होत असतात. हे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 48 या ठिकाणी विचारलेला आहे की 100 वॅट 250 व्होल्ट आणि 60 वॅट 250 व्होल्ट अशा दोन रेटिंगचे लॅम्प आहे, तर त्याचा रेजिस्टन्स कसा राहील? तर या ठिकाणी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, P = V² / R. तर या ठिकाणी व्होल्टेज दोन्ही याचा सेम आहे, तर आपल्याकडे एक रिलेशन कुठलं उरलं? P = 1/R. तर ज्याचा पॉवर जास्त त्याचा रेजिस्टन्स कमी, आणि ज्याचा पॉवर कमी त्याचा रेजिस्टन्स जास्त. म्हणजे 100 वॅटचा जो रेजिस्टन्स आहे तो कसा राहील? जास्त राहील, आणि 60 वॅटचा जो रेजिस्टन्स आहे त्याचा रेजिस्टन्स कसा राहील? कमी राहील. तर यावरून आपल्याला इथे रिलेशन काय दिसत आहे की 100 वॅटचा रेजिस्टन्स हा 60 वॅटपेक्षा कमी राहील. तर हे बरोबर आहे. दोन्ही लॅम्पचा रेजिस्टन्स सारखाच राहील, हे चूक आहे. 100 वॅटचा रेजिस्टन्स 60 वॅटपेक्षा जास्त राहील, हा सुद्धा चूक आहे. आणि वरील सर्व, म्हणजे याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर ए. एकदम सिंपल आहे, फक्त हे पॉवरचे काही फॉर्म्युले आहे, ते पॉवरचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49 या ठिकाणी विचारलेला आहे. मगाशी विचारला होता त्या ठिकाणी याचे ऑप्शन चुकीचे दिलेले होते. या ठिकाणी विचारलेला आहे पॅरलल सर्किटसाठी रेजिस्टन्स कोणत्या फॉर्म्युल्यानुसार काढता येईल? तर याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी, 1/R = 1/R1 1/R2 + 1/R3, जिथपर्यंत जेवढे रेजिस्टन्स दिले असतील तोपर्यंत. ज्याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर सी. मगाचा जो दिलेला क्वेश्चन होता त्याच्यामध्ये ऑप्शन चुकीचे दिलेले होते, तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर सी.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 50. प्रश्न क्रमांक 50 विचारलेला आहे, आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटचा एकूण विरोध म्हणजे रेझिस्टन्स किती राहील? तर तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सिम्पली आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हे 2, 2, 2 हे सिरीजमध्ये आहे, म्हणजे हा किती झाला? 6 ओहमचा रेझिस्टन्स. त्याच्यानंतर एक लागलेला आहे 3 ओहमचा रेझिस्टन्स आणि एक लागलेला आहे, या ठिकाणी लागलेले आहे 5 ओहम. म्हणजे याला जर कॅल्क्युलेट केलं तर 6 × 3 + 9 3 आणि 2 म्हणजे हा किती येईल? 2. या ठिकाणी उरेल 2. म्हणजे सर्किट कसा तयार होईल आता? हा 5 ओहमचा. या सगळ्यांना आपण कॅल्क्युलेट केला तर हा उरला 2 ओहमचा आणि पुन्हा या ठिकाणी 5 ओहमचा. म्हणजे 5, 5 आणि 2 म्हणजे हे किती झाले? 12 ओहम. म्हणजे 50चं जे आन्सर आहे ते आन्सर राहील ऑप्शन नंबर बी हे बरोबर उत्तर राहील. तर आणखी आपण बेसिक इलेक्ट्रिकलचे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहे. जवळपास हे 150 क्वेश्चन टोटल आहे. या ठिकाणी 50 क्वेश्चनवरती आपण इथे थांबू. हा आपला पार्ट 1 राहील. या ठिकाणी 50 क्वेश्चन आपण MCQ घेतलेले आहे आणि महत्त्वाचे प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न जे आपली आता एक्झाम येणार आहे, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, रेल्वे, स्टेट लेवलच्या एक्झाम, इलेक्ट्रिसिटीच्या काही डिपार्टमेंटच्या एक्झाम, त्या सगळ्यामध्ये हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहे. तर या ठिकाणी आपण 50 क्वेश्चन बघितले बेसिक इलेक्ट्रिकलचे. आणखी पार्ट 2 आणि पार्ट 3 च्यामध्ये आपण सगळे क्वेश्चन्स या ठिकाणी क्लिअर करणार आहे. तर आजच्या क्लासमध्ये एवढंच. बाकी नेक्स्ट क्लासमध्ये आपण बघूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस. सी यू नेक्स्ट क्लास.